नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहेत राजेंद्र गुंजाळवाडी संगमनेर. तर संगमनेर म्हणलं तर डाळिंबाचा सध्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त एरिया असणारं क्षेत्र म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण पूर्वी महाराष्ट्रात सांगोल तालुका म्हणलं का डाळिंबासाठी जास्त क्षेत्र असणारा तालुका होता. परंतु 2020 साली कोरोना पिरियडमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या बागा गेल्या मर झालं, त्यामध्ये सांगोलमधील बागांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 55% बागा त्यावेळी मर झालं आणि संगमनेर तालुक्यात डाळिंब बागा अजून जीवन चांगल्या पद्धतीने आहे. तर गुंजाळ साहेब हे स्वतः डाळिंबाचं कन्सल्टिंग स्वतः करतात आणि स्वतःची ह्यांची बाग आहे. तर किती झाडाचा प्लॉट आहे आपला गुंजाळ साहेब? 700 झाडाचं. हां, तर एक त्यांच्या घराचं ही महाग घर दाखवा जरा. म्हणजे ही घरा शेजारी बाग आहे. आम्ही इथं कुणाच्याही घरा शेजारी बाग नाही, तर ह्यांच्या घरा शेजारी इथं तुमची कुठली ही वस्ती? ही गुंजाळवाडी. हां, संगमनेरमधून किती 2.5-3 किलोमीटर अंतरावर 2 किलोमीटर. बाळासाहेब थोरात यांच्या कॉलेजच्या इकडच्या बाजूला, राईटच्या बाजूला. थोरा डेअरी. हां, थोरा डेअरी. थोरा डेअरी. हां, तर जवळ हा प्लॉट असून तर प्लॉट बघितल्यानंतर एक पाण्याचं नियोजन त्यांनी एक स्वतःचा अनुभव कन्सल्टिंग. आपल्याकडे किती क्षेत्र आहे सध्या? 300 एकर क्षेत्र आहे बाहेर कन्सल्टिंग. कुठल्या कुठल्या तालुक्यात आहे? नेवासा आहे, संगमनेर, हां. निपाडी, तर शिरोळे. तर तुम्हाला ही प्रस्तावना सांगण्याची काय आवश्यकता पडली? तर गुंजाळ साहेब एक आधुनिक शेतकरी प्लस कन्सल्टिंग, एक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणं, चांगलं प्रोडक्ट असल्यानंतर. कारण मी तानाजी केदार कंपनीचं डायरेक्टर. तर आम्ही गुंजाळ साहेबांची आमची एक 2 वर्ष अशी जे औषध सोनम हे औषध डाळिंब केल्यानंतर करणारं आपलं ह्या प्लॉटला आपण वापरताय ना? हो, मग हे वापरतात, स्वतःच्या प्लॉटला वापरतात. कारण ते आपलं मार्केटला व्हिडिओ आल्यानंतर लगेच जो माणूस आधुनिक असतो तो लगेच, कारण ऑनलाईन म्हणजे माहिती आल्यानंतर तो वापरून खरंच याचा रिझल्ट आहे खात्री करतो आणि इतरांना एकदा सजेस्ट करायला सुरुवात करतो. कारण तेल्यानंतर आता प्लॉट वाचलं तरच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तरच कन्सल्टिंग आपलं वाढतं. बरोबर आहे का? बरोबर. ह्या माणसानं आपलं पैसे करून दिलं, हे लोकांना समज झाल्यानंतर आपल्याला कन्सल्टिंगला क्षेत्र वाढतं, आपली स्वतः शेती वाढते, मेहनती लोकांच्या मेहनतीची चीज होतं. त्यासाठी ह्यांनी सोनम औषध आपल्या ह्यांच्याकडं सारखी सर्वात जास्त क्वांटिटी संगमनेरमधील गुंजाळ साहेबाकडे असते. आमच्यात सगळ्यात सांगाय म्हणजे कुणाला आपलं दुकानदार कमी औषध आहे, कन्सल्टंट आपले पूर्ण महाराष्ट्रात जिथं कन्सल्टिंग आहे ना त्यांच्यापर्यंत आपलं औषध ते डायरेक्टली शेतकऱ्यांना देतात. तर क्वांटिटी उचलून म्हणजे लोकांना कसं होतं आहे की काउंटरला काय भेटतं पण आपलं औषध सटाण्याला भेटते, काही ठिकाणी भेटते, काय म्हणजे बऱ्याच कन्सल्टंटकडे भेटतं. तर ह्यांच्याकडे पण औषध आपलं भेटतंय. राजेंद्र गुंजाळ साहेब तेल्या म्हणल्यावर सोनम औषध सध्या महाराष्ट्रात फेमस आहे, देशात फेमस आहे आणि जगामध्ये नंबर 1 औषध. कारण मरवर ही ट्रायल सक्सेस झाली आहे डाळिंबाच्या, म्हणजे ट्रायल डाटा काढायचा चालू आहे, सक्सेस आहे. तर गुंजाळ साहेब तुम्ही आता किती वर्षापासून सोनम औषध वापरता आपल्या बागेला स्वतःच्या? एक 4 वर्षापासून वापरतो. आणि सजेस्ट किती वर्षापासून करताय? 3 वर्षापासून. म्हणजे स्वतः आता त्यांनी सांगताना सांगितलं एक माहिती 4 वर्ष स्वतः, म्हणजे एक पहिलं वर्ष स्वतः बघितलंय. पण बरोबर आहे का? म्हणजे आता तुमच्या बोलण्यात म्हणजे लक्षात आलं मला, तुम्ही स्वतः पहिलं वर्ष बघितलंय. तर ह्यांचा हा मुलगा आहे, ह्यांनी नाव काय तुमचं? तुम्ही आता काय करताय? म्हणजे मुलगा सुद्धा ह्या ज्याला आवड असते तो त्या क्षेत्रात जातो माणसाला. तर हे म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर क्षेत्रात जमीन किती आहे आपल्याकडे? स्वतःची हां, 3 एकर जमीन. म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रात ह्यांना आवड असल्यामुळे ते ह्यात गेले. मुलांना पण त्या क्षेत्रात वाव आहे, ह्या हिशोबानं एक करिअर करण्याची संधी म्हणून ॲग्रिकल्चर क्षेत्र ह्यांनी निवडलं आहे. आपले वडील आहेत म्हणल्यानंतर वडिलांच्या पाऊल घेऊन म्हणजे फायदा होतो. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही ॲग्रिकल्चर क्षेत्र निवडले, ते आवड आपलं झाली म्हणजे एक सपोर्ट होतो आहे आपल्या डाळिंब शेती. उलटं डाळिंब केलं तर 3 एकर डाळिंब केलं तर एक सर्व्हिसदाराच्या पगार एवढं 1 वर्षात उत्पन्न करता येते डाळिंबातून. मग केल्यानंतर कसं काय होतंय सोनम औषधानं? चांगल्या प्रकारचे कोरड्या पडते सोनम वापरल्यानंतर. हां, तेलकट इतर मार्केटमधल्या औषधांना रिझल्ट भेटत नाहीत. नाही याने तेलकट पूर्ण कोरडं होऊन जाते. नवीन डाग वाढत नाहीत. हां, म्हणजे हे डाग येत नाही. कारण सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर 150पेक्षा 160पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा अभिप्राय व्हिडिओ आहेत. मोबाईल नंबर, गाव, पत्ता. आता ह्यांचं गुंजाळवाडी संगमनेरपासून 3 किलोमीटर अंतरात गुंजाळवाडी आहे, बसस्टँडपासून 3-3.5 किलोमीटरमध्ये अंतरात गुंजाळवाडी आहे. तर सोनम औषध तेल्यानंतरसाठी प्रमाण 100 लिटर पाण्याला 10 मिलीच प्रमाण आहे. संकटमय काळात 100 लिटर पाण्याला 20 मिलीच प्रमाण आहे. म्हणजे बॅरलला 40 मिली 200 लिटरच्या. आणि रेग्युलर प्रमाण कंटिन्यू इथरेलपासून ते मालपिकीपर्यंत वापरायचं आहे. खर्च लय येत नाही, प्रति लिटर पाण्याचा 1 रुपया खर्च येतो.
250 मिली पाण्यामध्ये 2,500 लिटर पाणी होतं. म्हणजे 100 लिटर 10 मिली टाकल्यानंतर तर अर्धा लिटर पॅकमध्ये 5,000 लिटर पाणी होतं. 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी होतं. 1 लिटर पॅकवर 250 मिली औषधं मोफत आहे. तर संगमनेर परिसरातील शेतकऱ्यांना जर कोणाला औषध पाहिजे असेल ना तर आपण गुंजाळ साहेबांकडून औषध घेऊ शकता. कारण तुम्हाला सेवा पण भेटेल. तुमच्या बागेचं काय चुकत असेल तर आता ह्यांचं पाणी देण्याचं एक प्रमाण दाखवा जरा. हे तर इनलाईन ड्रिपर आहे, थोडक्यात दाखवा. इथं पाणी चालू जातं ह्या बागेला. तर पाणी कसं दिलं पाहिजे तर झाडांची मुळे सगळे पूर्ण हे दोन्ही इनलाईन आहे. त्याने ही दंड केलेत मधून साईडनं. 1 मिनटं, हे दंड केलेत. ही पाणी पाटानं सोडलं जातंय. कारण वेळ पडल्यास यांनी पण सोडतो पाटाने. हां, पाटण आता ही पाटण पाणी दिलेलंच आहे. हे पाट आहे दोन्ही कडेला. हे मध्ये गवत आहे रान तापुनी म्हणून टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं पाणी देतात. तर तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर सांगा मला. माझा नंबर 90 96 51 99 11. तर तो आपल्याला जर तेल्यायंत्रासाठी गाईडलाईन हो. माहिती गाईडलाईन घेण्यासाठी पण आपण कुठल्या अजून कन्सल्टिंग करता डाळिंब सोडून? डाळिंब की डाळिंबाची फक्त डाळिंबाची कन्सल्टिंग करता ना, बाकी पिकाला नाही ना? बाकी करतो पण वेळ नाही, तेवढा वेळ भेटत नाही. हां, म्हणजे खास डाळिंबातलाच स्पेशल त्यांचं ट्रीटमेंट आहे. गुंजाळ साहेबांना तुम्ही फोन करा. आणखी एकदा नंबर सांगा मोठ्या जरा थोडं. माझा नंबर मी राजेंद्र गुंजाळ, हां 90 96 51 99 11. हां, तर ह्या फोनवर करा. औषध पण ह्यांच्याकडे घेऊन जावा. स्वस्तमध्ये मस्त तेल्यानंतर म्हणलं का तुम्ही कुठलंही औषध वापरून रिझल्ट भेटत नाही तर एक विश्वासानं औषध वापरा, एवढं तुम्हाला सांगतो.